स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। मुलींचा कमी होत असलेला जन्मदर ही सामाजिक जबाबदारी असून सामाजिक घटकांनीही या बाबतीत दक्ष राहून अशा घटनांबद्दल संबंधित यंत्रणेला कळवणं अगत्याचं आहे। आतापर्यंत आम्ही खबऱ्याला 1 लाखाचं बक्षीस देत होतो। इथून पुढे अशा तक्रारदार महिलेलाही अशी माहिती दिल्यास 1 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा राज्यात अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात येतोय। मुलींचा मृत्यूदर रोखण्यासाठी अनेक जिल्ह्यात वारंवार छापे टाकण्यात येत आहेत। या कायद्याची जरब बसावी यासाठी PCPNDT या कायद्यात दुरुस्ती करण्यात येत असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली। गेल्या महिन्याभरात GB सिंड्रोमचा राज्यात प्रादुर्भाव झाला असला तरी आज परिस्थिती नियंत्रणात आहे आणि आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क असल्याचा निर्वाळा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिला। राज्यात एकूण रुग्णांची संख्या 200च्या आत असून 8-9 रुग्ण दगावले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। शक्तीपीठ महामार्ग सारखे प्रकल्प होण्याबद्दल दुमत नाही, पण ज्या मतदारसंघातून हा मार्ग जातोय तिथल्या लोकप्रतिनिधींची आणि शेतकऱ्यांची भावना सुद्धा समजून घेणं तितकंच गरजेचं आहे आणि त्यांची भावना आम्ही शासनामार्फत निश्चितपणे पोहोचवू असं प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांना सांगितलं। खरं तर या PCNDT ऍक्ट जो आहे त्या ऍक्टमध्ये अत्यंत प्रभावीपणानं आरोग्य विभागाचा आरोग्यमंत्री म्हणून मी जे काही काम करतोय ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच कोल्हापुरात जे काही छापे झाले ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्यामधले रिझल्ट्स आपण बघितलेत। अजून सुद्धा छापे होणे गरजेचं आहे कारण कोल्हापुरामध्ये सुद्धा मुलींचा दर खूप कमी व्हायला आहे की आमच्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा शोभनीय नाही आणि त्यामुळे साहजिकच अजून छापे पडले पाहिजेत, यंत्रणा अधिक गतिमान झाली पाहिजे। अशा पद्धतीनं जे कोण कृत्य करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा कडक कारवाई कायद्यातल्या दुरुस्तीचा प्रस्ताव सुद्धा आम्ही दिलेला आहे, तो सुद्धा होईल। 2-4 दिवसांमध्ये आणखीन एक GR होईल ज्याचा उल्लेख पूर्वी आपण केला होता की जो डिकॉय आहे म्हणजे जी तक्रारदार महिला असते त्या तक्रारदार महिलेला सुद्धा 1 लाख रुपये आपण देतोय। पूर्वी आपण फक्त खबऱ्याला 1 लाख रुपये देत होतो, आता आपण जी डिकॉय महिला असते तिला सुद्धा 1 लाख रुपये देतोय। त्यासाठी आवश्यक असणारी प्रसिद्धी, प्रचार, ऑफिसचं सगळं मानधन, जे काही मीटिंग असतात त्याचबरोबर त्यांना वाहनांची सुरक्षितताने पुरवणं या सगळ्यांसाठी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचा निधी आपण जो काही जाहीर केलाय पुढच्या 1-2-3 दिवसांमध्ये त्याचा सुद्धा GR निघेल। खरं तर काही डॉक्टर स्थानिक जे प्रशासन आहे त्यांच्यावर प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, अशा प्रकारची कुजबूज अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे। त्याच्यामध्ये कोल्हापूर शहरातले 2 डॉक्टर आहेत ज्यांच्याकडे हे सर्व चालतं पण त्यांना थांबवण्यात यश आलेलं नाही। माझी आपल्यामार्फत सर्वांनाच विनंती आहे की ही एक सामाजिक जबाबदारी आहे, त्यामुळे अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य कोण करत असेल तर त्याची कोणत्याही परिस्थितीत काही करणार नाही। शासनाची आणि सार्वजनिक सगळ्या समाजाची जबाबदारी आहे की ज्या पद्धतीनं मुलींचा मृत्यूदर कमी होतोय ते बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी म्हणजे अतिशय गंभीरपणानं आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे। त्यामुळे अशा पद्धतीनं जर कोण ही कुजबूज असेल तर त्याच्यातली वास्तविकता शोधून कडक कारवाई करण्यामध्ये कुठेही शासन कमी पडणार नाही।